नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत. आज आपण जनरल सायन्स स्टँडर्ड 7 सामान्य विज्ञान इयत्ता 7वी नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या पाठाचा दुसरा भाग आज बघणार आहोत. डॅनियल बर्नोली हा एक स्वीडिश शास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्याने एक महत्त्वाचं तत्व मांडलेलं आहे आणि दैनंदिन व्यवहारामध्ये या तत्वाचा बऱ्याच ठिकाणी उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. द स्विस मॅथमॅटिशियन अँड फिजिसिस्ट डॅनियल बर्नोली. हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. हे एक महत्त्वाचं तत्व या शास्त्रज्ञाने आपल्या समोर मांडलेलं आहे आणि या तत्वाचा उपयोग दैनंदिन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर करून मानवाने आपली प्रगती केलेली आहे. द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस व्हाईल द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस व्हेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. परफ्यूमची बॉटल तुम्ही बघितलेली असेल. ज्या वेळेला आपण अशा प्रकारे दाबतो त्यावेळेला या ठिकाणी कमी दाब निर्माण होतो. लो प्रेशर ओव्हर एअर अँड ट्यूब. डायरेक्शन ऑफ परफ्यूम upward side and the difference in the pressure between the top and bottom of the tube draws the perfume outward, means from high pressure to low pressure. तर याचाच उपयोग अशा प्रकारे विमानाच्या पंख्यांमध्ये केलेला आहे. लोअर प्रेशर इज कॉज्ड बाय द इन्क्रीज स्पीड ऑफ द एअर ओव्हर द विंग्स आणि त्यामुळेच जो दाब खालून मिळतो आणि त्यामुळे ते जे विमान आहे ते वर सरकण्यास मदत होते. या हवेच्या दाबाचा परिणाम आपण निसर्गतः घडणाऱ्या घटनेमध्ये म्हणजेच वारा यामध्ये सुद्धा आपल्याला हा फरक दिसून येतो. आता वारा म्हणजे काय तर भूपृष्ठावरून वाहणारी हवा. बघा आता वॉर्म एअर रायझेस. जसजशी हवा गरम होते सूर्याच्या उष्णतेने जसजशी हवा गरम होते ती वर वर जाते कारण ती हलकी होती आणि त्याच वेळेला या गरम हवा वरच्या थंड हवेची जागा घेते आणि त्यामुळे जी हवा वरची हवा आहे ती खाली ढकलली जाते. तर पृथ्वीवरील वायुदाबातील या फरकामुळे अशा प्रकारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागते आणि त्यामुळे वारे निर्माण होतात. एअर अंडर हाय प्रेशर moves toward areas of low pressure and the greater the difference in pressure the faster the air flows. Students, let's see what is sea breeze and land breeze. बालमित्रांनो, जमीन ही दिवसा सूर्याच्या उष्णतेने जशी लवकर तापते तशीच ती लवकर थंडही होते. त्या मानाने पाणी उशिरा गरम होते आणि थंड होण्यासाठी सुद्धा त्याला वेळ लागतो. ड्यूरिंग द डे ड्यू टू द हीट ऑफ द सन लँड heats up very quickly and so the air above it warms up a lot and this warm air is less dense so it begins to rise and thus the low pressure is created on the land. But what happened? The air pressure over the water surface, that is above the sea, it is higher because water gets heated
very slow. So the sea water is having cold dense air which moves to occupy the space created over the land, and thus the cool air from the sea to land tries to flow, and this air that is blowing from sea to land, sea surface to land surface, it is known as sea breeze. समुद्रालगतच्या जमिनीवर हवेचा दाब कमी असतो कारण तिकडची हवा गरम होऊन वर जाते आणि तिची जागा समुद्रावरच्या जास्त दाबाची हवा घेते आणि त्यामुळे ती हवा समुद्राकडून जमिनीकडे वाहते, त्यांना खारे वारे असे म्हणतात. See here, it blows from land to sea. Okay, this is from land to sea. This is a sea breeze. Night, the reverse happens. What is that? Land breeze. Matlai wari means what? Now, the land quickly loses its heat. जमीन जशी लवकर तापते तशीच ती लवकर थंड होते. मात्र पाणी थंड होण्यासाठी वेळ लागतो. ते पाणी उबदार असते. The land quickly loses its heat while the water remains warm. This means the air over the water is warmer, hence less dense, and so begins to rise. Thus, the low pressure is created over the water surface that is on the sea, and therefore the cold breeze and dense air from the land begins to move to the water surface to replace the warmer rising air, and hence the cool breeze from the land to sea starts blowing, and it is called as land breeze. समुद्रावर कमी वायुभार असतो आणि जमिनीवर मात्र जास्त वायुभार असतो कारण जमीन थंड असते आणि अशा वेळेला जमिनीकडून पाण्याकडे वारे वाहतात कारण जास्त दाबाकडून कमी दाबाकडे नेहमी वारे वाहतात आणि त्यामुळे जमिनीकडून पाण्याकडे हे वारे वाहतात. या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. Now let's move. What is humidity? आर्द्रता म्हणजे काय? आपण जर ग्लासमध्ये बर्फ ठेवला तर बर्फ असलेल्या पेल्यावर आपल्याला बाहेरून असे पाण्याचे कण जमा झालेले दिसतात. म्हणजेच हवेमध्ये पाणी हे वायुरूपात असते. So what is humidity? Humidity refers to the presence of water vapor in the atmosphere. So humidity is the amount of water vapor in the air. This humidity depends on the water vapor and the temperature. हवेतील बाष्प व तापमानावर ही आर्द्रता अवलंबून असते. त्याचबरोबर बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाचे स्थान, विस्तार यावर सुद्धा आर्द्रता अवलंबून असते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि अशा वेळेला या हवेतील जास्त बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते आणि त्यामुळे पहाटेच्या वेळेला आपल्याला झाडांच्या पानावर अशा प्रकारे ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू दिसू लागतात किंवा दिसून येतात. Now properties of water. Now as you see in the picture, there are different containers of different shapes, but the pressure at the bottom of each container is same. So the shape doesn't matter. See here, there is also the shape is different, but the water is at the same level. So pressure depends on depth, not shape. तो एकाच पातळीत द्रवाचा दाब हा समान असतो. All points at the same level in a liquid are at the same pressure. Now pressure in liquid does not depend on the shape of the container.
See, the pressure is same at the bottom. So shape does not matter. Similarly, pressure in liquid also does not depend on the size of the container. Pressure depends on the vertical depth but not the length of the liquid column. Now pressure on liquid, द्रवावरील दाब. क्षेत्रफळ कायम असले तरी पाण्याचे वस्तुमान वाढले की बल वाढते आणि त्यामुळे दाबही वाढतो. किंवा प्रेशर ऑफ वॉटर इन्क्रीजेस विथ डेप्थ आणि त्यामुळे आपल्याला या खालच्या तोटीतून येणारा जो प्रवाह आहे तो जोराने लांब दिसतोय बघा. त्या मानाने या ठिकाणी एकदम वरच्या तोटीतून येणारं पाणी हे जवळ पडते. हाय प्रेशर जेट अँड लो प्रेशर जेट म्हणजेच प्रवाही पदार्थ हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात आणि त्यामुळेच बघा खाली जो आहे या ठिकाणी दाब जास्त पडतो आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रवाह दूरवर आपल्याला जाताना दिसतो. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला बघा, हे पाणी जवळ पडतंय त्या मानाने हा जो दाब आहे हा जास्त पडतो. सो इट कॅन बी ऑब्झर्व दॅट वॉटर कमिंग फ्रॉम द टॉप होल comes with low pressure and the water from the last hole with greater pressure. Dear students, as you know, heavy objects sink and light objects always float. बर्फाचे खडे आपण जर पाण्यात टाकले तर बर्फाचे खडे आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसून येतात. मीन्स व्हॉट? बर्फ हा पाण्यापेक्षा हलका आहे. बिकॉज लाईट ऑब्जेक्ट ऑलवेज floats, so ice is lighter than water. मग बर्फ हा पाण्यापेक्षा हलका असतो आणि बर्फ हा कशापासून तयार होतो? पाण्यापासून. म्हणजेच पाणी गोठून वॉटर टर्न्स इनटू सॉलिड स्टेट अँड बिकम आईस. पाणी गोठून त्याचा घनरूप बर्फ होतो. त्यावेळेला तो मूळच्या पाण्यापेक्षा हलका होतो. म्हणजेच त्याचं आकारमान वाढतं आणि घनता कमी होते. Its density becomes less and so ice cubes floats on water. Now, anomalous behavior of water, पाण्याचे असंगत वर्तन. पाणी थंड केले असता त्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस इतके कमी होईपर्यंत पाणी आकुंचन पावते. मीन्स गेट्स कॉन्ट्रॅक्टेड अँड त्याची घनता वाढते. म्हणजे त्याची डेन्सिटी इन्क्रीजेस. परंतु तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यावर as we slow down the temperature, if we decrease the temperature below 4 degrees Celsius, instead of getting contraction, it start expanding. पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते आणि त्यामुळे त्याची घनता वाढण्याऐवजी कमी होते. ही क्रिया तापमान 0 अंश सेल्सिअस होईपर्यंत चालू राहते आणि 0 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याचे बर्फ होते. म्हणजेच बर्फ होताना पाण्याचे आकारमान वाढते आणि घनता कमी होते. पाण्याच्या या गुणधर्माला पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. असंगत म्हणजेच नियमाला न धरून. Anomalous means differing from the norm for a given situation. So, if the temperature of water is lowered below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. It means that water expands when the temperature falls below 4 degrees Celsius. This is called the anomalous behavior of water. See here, below 4 degrees Celsius. पाणी प्रसरण पावतो आणि पाण्याची घनता कमी होऊ लागते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. आणि ही निसर्गाचीच किमया आहे. या पाण्याच्या असंगत वर्तनामुळेच बर्फाळ प्रदेशामध्ये जलचर जे आहेत हे जरी बर्फवरती तयार झालं तरी सुद्धा खाली पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर जलाशयाच्या पृष्ठभागावर पाणी गोठून बर्फ होतो, परंतु बर्फाखाली पाणी द्रव अवस्थेत असतं आणि त्यामुळे बर्फवर पाणी खाली राहून त्या पाण्यामध्ये जलचर जिवंत राहू शकतात. द्राव्य म्हणजे जो पदार्थ विरघळतो, उदाहरणार्थ मीठ, साखर,
द्रावक मीन्स सॉल्वंट, ज्या पदार्थात द्राव्य विरघळते, पाणी. आणि द्रावण, जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते तयार होतं द्रावण म्हणजेच सोल्युशन. See here, solution is made by dissolving a solute and a solvent. Solute means the substance that dissolves. For example, salt is a solute, water is a solvent, and what we get, that is salt solution. The solute dissolves in the solvent is a solution. This of water according to its properties. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग केला जातो. Water is also useful for cleaning purposes such as bathing, washing clothes, etc. पाणी हे एक वैश्विक द्रावक आहे. Water is a universal solvent and so we have to use it carefully because it is our natural resource. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.